राज्य महिला आयोग की अध्यक्ष रूपाली चाकणकर ने आज पुणे में पत्रकार परिषद लेकर अमरावती के मेलघाट और राज्य में अन्य जगहों पर महिलाओं को लेकर हो रहे अत्याचारों पर अपनी प्रतिक्रिया दी। मेलघाट घटना पर उन्होंने गहरा रोष व्यक्त करते हुए आरोपियों के खिलाफ मामला दर्ज करने और उन्हें गिरफ्तार करने की मांग की। 3-4 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये अमरावतीच्या मेळघाटातली घटना असेल, लातूरची घटना असेल, जळगावची घटना असेल आणि साताऱ्याची घटना असेल, या ज्या घटना घडल्या या घटना अतिशय वेदनादायक अशा या घटना आहेत। या सगळ्या घटनांची दखल राज्य महिला आयोगाने घेतलेलीच आहे, पण अशा घटना घडू नये याच्यासाठी सुद्धा कारवाई करत नाही। खऱ्या अर्थानं समाजामध्ये एक संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातून हवा, यासाठी मी आज आपल्या समोर आहे। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये चिखलदरा तालुक्यातील रहिटाखेडा या गावामध्ये एका 77 वर्ष आदिवासी वृद्ध महिला जेव्हा रात्रीच्या वेळेस शौचास बाहेर पडली, त्यावेळेस शेजारच्यांनी जादू टोना करतीये असा आळ घेऊन संबंधित या वृद्ध महिलेला दोरखंडाने बांधून ठेवलं। चेहऱ्याला काळीमा फासून या महिलेची गावातून दिंड काढली आणि इतकंच नाही तर या वृद्ध महिलेला मूत्रप्राशन करायला सांगितलं। अशी ही अतिशय पुरोगामी विचाराचा असलेल्या या महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेच्या मुळे ही घडलेली घटना आहे। यामध्ये खरंच ही घटना खेदजनक आहे, वेदनादायक आहे। राज्य महिला आयोगाने याच्यामध्ये दखल घेतलेलीच आहे। यानुसार चिखलदरा पोलीस स्टेशन मध्ये कलम 352, 351(3), 351(2), 35118(1) भारतीय न्याय संहिता कलम 3, महाराष्ट्र नरबळी व अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा अधिनियम 5 अन्वये आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये 5 आरोपींना अटक केलेली आहे। यामध्ये डीवायएसपी डॉक्टर सिद्धेश्वर कुमार हे तपास अधिकारी म्हणून काम पाहत आहेत। आता या घटनेमध्ये केवळ तपास करणं, आरोपीला शिक्षा करणं इतकंच नाही तर आज आमचं चांद्रयान चंद्रावर पोहोचतंय त्याचा आम्हाला अभिमान आहे। तंत्रज्ञानाची होणारी प्रगती पाहता आणि दुसरीकडे अतिशय खोल दरीमध्ये असलेला विचार हे पाहता अशा अंधश्रद्धेच्या माध्यमातून जर एखाद्या वृद्ध महिलेला अशा पद्धतीने तिची धिंड काढणं आणि वेदनादायक पद्धतीने मारहाण करणं हे चुकीचं आहे। आरोपींना शिक्षा होईलच, त्यांच्यावर कठोर कारवाई होईलच, पण अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत यासाठी सतर्क राहत राज्य महिला आयोगाच्या वतीनं सातत्याने आम्ही अशा पद्धतीचं जनजागृती मोहीम ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वाड्यावस्त्या आणि पाड्यांपर्यंत करत असतो, आदिवासी भागांमध्ये करत असतो। पण राज्य महिला आयोगाच्या वतीनं यामध्ये पोलीस अधीक्षक यांना पत्र पाठवून त्यांच्या स्तरावर संबंधित तज्ञ व्यक्तींची समिती गठीत करावी आणि या समितीने सखोल चौकशी करावी आणि अशा घटना घडूच नये यासाठी सतर्क राहत जनजागृती कार्यक्रम राबवावा, यासाठी समिती गठीत करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। ही समिती गठीत झाल्यानंतर 7 दिवसामध्ये याचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलेल्या आहेत। दुसरी जी घटना आहे ती आहे जळगाव मधील। खर तर आजही आपण समाजामध्ये पाहतोय गेली 150-200 वर्षापूर्वी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी आंतरजातीय विवाह हे व्हावेत यासाठी प्रयत्न करत खऱ्या अर्थानं समाजामध्ये सलोखा राहावा यासाठी प्रयत्न केला होता आणि 150-200 वर्षापूर्वीचा विचार सुद्धा आजही आपल्याला आत्मसात होत नाही, हे आपलं दुर्दैव आहे। यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पिंपराळा परिसरामध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली, पण या तरुणाची हत्या करत असताना या पाठीमागे संबंधित या मधली पूजा शिरसाट व मुकेश शिरसाट यांनी गेले 3 वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता आणि प्रेमविवाह केल्यानंतर ते आपल्या कुटुंबासमवेत राहत होते, पण मनामध्ये या गोष्टीचा राग ठेवून की आपल्या बहिणीने प्रेमविवाह केलेला आहे हा राग त्या संबंधित कुटुंबियाने ठेवून भाऊ, वडील आणि त्यांच्या घरातल्यांनी या तरुणाच्या घरामध्ये शिरून मारहाण केली आणि या तरुणाचा काल मृत्यू झाला, अंत्यविधी देखील केलेला आहे। पण अशा घटना घडू नये यासाठी आपण सातत्याने समाजामध्ये जनजागृती करत असतो। याच्यामध्ये रामानंद पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी एपीआय विठ्ठल पाटील हे तपास करतात। यामध्ये बीएनएस अंतर्गत कलम 103, 118, 109, 324(4), 189(2), 191(2), 191(3), 190 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये 9 पैकी 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। आज या 4ही आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात येत आहे।
अशा पद्धतीच्या घटना घडू नये यासाठी आपण सातत्याने सतर्क राहत असतो आणि समाजामध्ये तरी सुद्धा ही मानसिकता आजही बदलत नाही. हे दुर्दैव, याच्यासाठी प्रयत्न करणं खऱ्या अर्थानं फार मोठी काळाची गरज आहे. त्याच पद्धतीने लातूरमध्ये देखील अशा पद्धतीची घटना घडली. यामध्ये दोन सख्या भावांमध्ये जो वाद झाला त्याच्यावरून यामध्ये महिलांना देखील मारहाण करण्यात आलेली आहे आणि राज्य महिला आयोगाने याच्यामध्ये दखल घेत कारवाई करण्याच्या सूचना या पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलेल्या आहेत. या अंतर्गत कासारची पोलीस स्टेशन मध्ये यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 103, 109, 3/5 च्या अंतर्गत यामध्ये संबंधित आरोपींवरती गुन्हा नोंद करून त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. अशा पद्धतीच्या या घटना या गेल्या 3 ते 4 दिवसामध्ये महाराष्ट्रात घडल्या. राज्य महिला आयोगाने याची दखल घेतलेलीच आहे, पण सातत्याने यासाठी प्रयत्न करत असताना आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्रातल्या जनतेला आवर्जून सांगायचंय की अंधश्रद्धेची जी घटना घडली ही माणुसकीला काळिमा फासणारी आहे. पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राला ही घटना वेदनादायक आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या जर पुढे घटना घडत असेल किंवा अशा पद्धतीचं वातावरण जर तुम्हाला कुठे जाणवत असेल तर तातडीने तुम्ही संबंधित पोलीस स्टेशन असेल त्याचबरोबर राज्य महिला आयोगाला संपर्क करावा. या सगळ्यांमध्ये राज्य महिला आयोग सतर्क आहे. तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देत असताना आम्ही त्याचा पाठपुरावा देखील करतो. पण कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये एखाद्या व्यक्तीला शिक्षा दिली जाते का तर त्याच्यामध्ये त्याने अशा पद्धतीने विकृतीला प्रवृत्त न होता काहीतरी आत्मचिंतन करावं आणि समाजामध्ये ही विकृती कमी व्हावी, नाहीस व्हावी यासाठीचा हा प्रयत्न असतो. पण दिवसेंदिवस अशा पद्धती जर घटना वाढत असतील तर आपण आजूबाजूला पाहतो. बदलापूर घटनेमध्ये 5 पोलीस जबाबदार आहेत असा अहवाल आलेला आहे. या सगळ्या घटनेमध्ये यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. कोणती घटना? या घटनेच्या संदर्भात आमच्या आयोगाकडे कोणी काही तक्रार किंवा केलेली नाही किंवा आतापर्यंत माहिती नाही, पण तुम्ही सांगता त्या पद्धतीने आम्ही ती माहिती घेऊ. कोणत्याही घटनेमध्ये कोणी व्यक्ती जर दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांची भूमिका सातत्याने मांडतात आणि आम्ही आयोग म्हणून देखील अशा ज्या घटना आहेत कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय देण्याची जबाबदारी आहे ही आपण सातत्याने सांगत असतो. त्याच्यासाठी आमचा पाठपुरावा आहे. आपल्या माध्यमातून अशा काही घटना आमच्यापर्यंत पोहोचत असतील तर निश्चितपणाने आम्ही त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना देऊ. पोलिसांनी ते अनावश्यक बळ वापरलं आणि अक्षय शिंदेचा एन्काउंटर दाखवून असं मत जे ते या अहवालात मांडलं. हा एन्काउंटर ठरवून केला गेला तर निकष त्या माध्यमातून मग पार्श्वभूमी अशी की एका मुलीवरती त्याने अत्याचार केला होता आणि मग त्याचा राग जंक्ष होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमी त्याला अटक केली गेली. त्याला पुढची कारवाई करावी न्यायालयीन प्रक्रिया न होता एन्काउंटर त्याला यंत्रणा जबाबदार आहे. अरुण सर, हे सगळं माहिती मला आता तुमच्याकडून समजते. म्हणजे साधारणतः आयोगाच्या माध्यमातून ज्या काही घटना घडल्या किंवा ज्या काही केसेस सुमोटोच्या माध्यमातून आम्ही घेतो, आता या मेळघाटातल्या घटनेमध्ये ती संबंधित व्यक्ती 77 वर्षाची वयोवृद्ध आहे, ते आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून त्याच्यामध्ये आम्ही सुमोटो करून कारवाई करत सातत्याने पाठपुरावा करतोय. पण आपण सांगितलं त्या सुद्धा घटना ह्या फार मोठ्या प्रमाणात गंभीरपूर्ण आहेत. त्याच्या संदर्भातली माहिती घेऊन मी आपल्याला त्याची माहिती यामुळे सरकारला मोठी चपराक आहे का? ज्या पद्धतीने सगळं एन्काउंटर सगळं आणि आज कोर्टाने जो काही अहवाल दिला, कोर्टाने जो काही निर्णय दिला, या सरकारला त्या सरकारच्या काळात एन्काउंटर घडलं होतं ते सरकार आता देखील आहे. त्यामुळे सरकारला चपराक आहे का? मला असं वाटतं की खरं तर या सगळ्या घटना घडत असताना आपण पाहतो एनसीआरबीचा जो अहवाल आहे या अहवालाच्या माध्यमातून मी सातत्याने आपल्या समोर मांडत आले की कोणत्याही घटना ज्यावेळेस घडतात त्यावेळेस त्याच्यामध्ये संबंधित व्यक्तीला न्याय देत असताना आरोपीला तातडीने शिक्षा झाली पाहिजे ही आपली मागणी असते, कारण की उशिरा दिलेला न्याय हा अन्यायासारखा असतो. पण 2021-22 मध्ये एनसीआरबीच्या अहवालानुसार जशा काही घटना घडलेल्या आहेत तशा 23-24 मध्ये सुद्धा घडलेल्या आहेत. पण हा एनसीआरबी सुद्धा सांगितलेला अहवाल आहे. पण यामध्ये सातत्याने आपण पाहतोय की विरोधक ज्यावेळेस भाष्य करतात त्यावेळेस त्यांना अचानक महाराष्ट्र असुरक्षित वाटायला लागतो काहींना. तर त्यांना जो महाराष्ट्र इतके दिवस राहिले, स्वतःचं राजकारण केलंय आणि स्वतःचं कुटुंब राहिलेलं आहे, अनेक वर्ष या भागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये काम करून नावलौकिक मिळालंय, तर महाराष्ट्र अचानक असुरक्षित वाटत असताना मला त्यांचं आश्चर्य वाटतं. कारण की घटना ते 21-22 आणि 23-24च्या घटना या एकसारख्या आहेत, एकसारख्या प्रमाणात या आहेत.
आणि हा रुपाली चाकणकर किंवा राज्य महिला आयोग म्हणून सांगत नाही, तर एनसीआरबीचा हा अहवाल आम्ही तुम्हाला सांगतो. आणि तरी सुद्धा अशा पद्धतीची विधानं करून कुठेतरी महाराष्ट्राची बदनामी हे लोक करतात का, हा एक प्रश्न तर आहे. आणि दुसरीकडे स्वतः म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना नाकारलेलं आहे. तर हे नैराश्य, गेलेला आत्मविश्वास आणि याच्यामुळे सातत्याने अशी केलेली विधानं मला असं वाटतं की त्यांच्या तोंडी येत असतात. पण आपण जशा पद्धतीने म्हणताय की पण याच्यामध्ये ज्या काही घटना घडूच नाही यासाठी आपण प्रयत्न करतो. कोणत्याही सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर त्याला वाटत नाही की आपल्या कार्यकाळामध्ये काही घटना अशा पद्धतीच्या घडाव्यात. त्याच्यासाठी महाराष्ट्र शासन, गृहमंत्री हे सतर्क आहेत आणि सातत्याने अशा पुढे घटना घडत असेल तर त्याच्यामध्ये न्याय देण्याची भूमिका ते पार पाडतात. काही पॉलिटिकल प्रश्न आहेत काही जसं धनंजय मुंडेंचं विधान असेल काय ते नेमकं प्रकरण आहे. कारण ते सरळ म्हणतात की दादांनी विनंती करून पाया पडून सांगितलं की दादा आपला विश्वास द्या. मला असं वाटतं 2 दिवसाच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिरामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद पदाधिकाऱ्यांनी दिला. सेल फ्रंटलच्या माध्यमातून त्यांनी त्यांचे विचार मांडत विविध वक्ते या ठिकाणी होते आणि खऱ्या अर्थानं आत्मचिंतन मनन करत येणाऱ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठीचं हे 2 दिवसाचं शिबिर होतं. यामध्ये अनेक वक्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यामध्ये धनंजयजी मुंडे यांनी देखील त्यांचं मनोगत व्यक्त केलं. तर मला असं वाटतं की त्यांनी जे वक्तव्य केले त्याच्याबाबत मी आपल्याला उत्तर देण्यापेक्षा ते जो काही इतिहासाला ते साक्षीदार होते, ज्या काही घटना घडल्या त्याचा लेखाजोखा त्यांनी त्या निमित्तानं मांडला. कारण कधी कधी कार्यकर्त्यांना मागचा इतिहास माहिती असणं फार गरजेचं असतं. तर माझ्यापेक्षा ते सविस्तर आपल्याला याबाबतची माहिती देतील, जेणेकरून आपल्यापर्यंत त्यांनी सांगितलेली माहिती सविस्तर पोहोचेल. त्यांच्यावर अशी टीका होते की बीड प्रकरणावरून लक्ष वेधण्यासाठी हे वाक्य त्यांनी मुद्दाम केलं आणि त्याच्यामधून थोडासा मार्ग. मला असं वाटतं की काय कुठलंही वाक्य आणि विधान केलं, माहिती सांगितली तरी एक सलग तुम्ही जर पाहिलं तर टीकाकार हे कोणत्याही गोष्टीला टीका करत असतात. विरोधक ही टीका करत असतात. कारण की लोकांनी नाकारल्यानंतर किंवा आपण आता जनतेने पूर्णपणे घरी बसा हा संदेश या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना दिल्यानंतर सुद्धा काय करायचं तर फक्त टीका करायची हा एकच कार्यक्रम त्यांचा आहे. त्याच्यामुळं जी माहिती आहे, जी घटना घडलीये, जो इतिहास कार्यकर्त्यांना सांगावा असं त्यांना वाटलं तो त्यांनी सांगितल्यानंतर अशा पद्धतीची विधानं करणं म्हणजे मला असं वाटतं की या लोकांना केवळ त्या घटनेला आरोपीला शिक्षा देऊन त्या संबंधितांना न्याय द्यायचं सोडून राजकारणच करायचंय आणि ते राजकारण करून पुढेही चालू राहिलं पाहिजे असं त्यांना वाटतंय असं मला वाटतं. कारण की महाराष्ट्रामध्ये इतर फार मोठे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांवरती शासन काम करतंय. त्यांनाच शासनाने केलेलं काम किंवा शासनाने घेतलेली भूमिका ही कुठेतरी दुर्लक्षित करून अशा गोष्टी चर्चेत ठेवून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न हे सगळेजण करतात असं मला वाटतं. एकाल पालकमंत्री 2 जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना स्थगिती दिली म्हणजे जाहीर अंतर्गत महायुतीमधला सगळा वाद आहे आणि त्याच्यामुळे असं करावं लागतंय, मुख्यमंत्र्यांचा आदेश परत घ्यावा लागतोय. स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडमध्ये